नमस्कार मंडळी। तर गुढीपाडवा जवळ येत आहे, त्यासाठी सगळ्यांची गडबड सुरू झाली असेल गुढीपाडव्याच्या तयारीची। तर मी ही गुढीपाडव्याच्या तयारीसाठी साखर गाठी बनवण्यापासून सुरुवात केलेली आहे। चला तर बघूयात ही गुढीपाडव्यासाठीची साखर गाठी कशी बनवायची आहे ते। मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। चला तर मग सुरुवात करूयात। तर इथे मी एका आकाराच्या वाट्या अशा प्रकारे अरेंज करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही साचा असेल तुमच्याकडे, चॉकलेटचा साचा किंवा इतर साचे असतील तर ते तुम्ही वापरू शकता, किंवा नसेल तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच वाट्यांमध्ये आपली साखर गाठी जी आहे ती तयार करू शकता। तर सुरुवातीला इथे मी वाट्यांना तूप लावून घेणार आहे, जेणेकरून आपल्या गाठी ज्या आहेत त्या सहजरित्या वाटीपासून वेगळ्या होतील। तर इथे मी सर्व वाट्यांना तूप लावून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचा आहे दोरा। तर असा मी एक जाड असा दोरा घेतलेला आहे, तो आपल्याला या वाट्यांमध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। तर वाट्यांमध्ये दोरा जो आहे तो अगदी तळापर्यंत चिकटेल अशा प्रकारे अरेंज करून घ्यायचा आहे। आणि हे आता असे अरेंज करून झाल्यानंतर आपण पुढची तयारी करून घेऊयात। आणि इथे तुम्ही बघू शकता मी सर्व वाट्यांमध्ये व्यवस्थित अगदी तळापर्यंत याला अरेंज करून घेतलेले आहे, जेणेकरून आपण जेव्हा साखरेचा पाक तयार करू तो पटकन आपल्याला यामध्ये टाकून घेता येईल, त्यामध्ये आपला वेळ वाया जाणार नाही। त्यामुळे अशा प्रकारे सुरुवातीलाच ही तयारी आपण करून ठेवायची आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी या सुंदर अशा गाठी तयार होतात। तर इथे सुरुवात करूयात। तर इथे मी घेतलेला आहे एक पातेलं, त्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेऊयात। तर एक वाटी मी इथे साखर घेतलेली आहे। तर तेवढ्या गाठींसाठी एवढी साखर ही अगदी योग्य प्रमाणात होते। तर यामध्ये मी टाकणार आहे अगदी पाव वाटी इतकं पाणी। तर तुमची साखर फक्त ओली होईल इतपतच पाणी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तेवढं पाणी टाकल्यानंतर आपण ही साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळून घेऊयात। मी इथे गॅस चालू केलेला आहे आणि आता आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। आणि एक 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली साखर जी आहे ती पूर्णपणे वितळली आहे आणि आता याचा पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। तर हळूहळू आता आणखी एक 5 मिनिटं मी अजून याला मिक्स करत राहणार आहे। आपल्याला याचा एक गोळीबंद असा पाक तयार करून घ्यायचा आहे। आणि आपली गाठी जी आहे ती पांढरी शुभ्र व्हावी यासाठी मी यामध्ये टाकणार आहे 1 ते 2 चमचे इतकं दूध, ज्यामुळे आपली गाठी जी आहे ती छान अशी पांढरी शुभ्र होते। आणि त्याचबरोबर साखरेचा जेव्हा पाक तयार होत असतो तेव्हा त्यावरती येणारी जी मळी असते ती तुम्ही बाजूला काढून टाकू शकता, जेणेकरून त्या मळीचा जो काळपटपणा असतो तो साखरेच्या पाकामधून निघून जाईल त्यासाठी। तर आता मी इथे चेक करत आहे की आपला पाक जो आहे तो तयार झाला आहे का। ते मी प्लेटवर थोडासा ड्रॉप जे आहे तो पाकाचा आपल्या टाकून घेतलेला आहे। आणि तो थंड झाल्यानंतर जर तो पसरत नसेल तर आपला पाक जो आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता आपला पाक इथे तयार झाला आहे। आता आपण या वाट्यांमध्ये लगेचच टाकून घ्यायचा आहे। तर एक चमचा इतकं मी इथे सर्व वाट्यांमध्ये आपला पाक जो आहे तो टाकून घेणार आहे। ही प्रोसेस आपल्याला अगदी पटकन करायची आहे, कारण की हा पाक जो आहे तो लगेचच घट्ट होऊन जातो। त्यामुळे तर एक 10-15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे, कडक झालेलं आहे। आणि आता आपण या ज्या गाठी आहेत त्या निघत आहेत का ते चेक करून घेऊया। तर 10-15 मिनिटानंतर मी चेक करते आणि तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे या गाठी ज्या आहेत त्या वाटीपासून वेगळ्या होत आहेत। आणि अलगदपणे मी याला काढत आहे, खूप जास्त जोर लावायचं नाही आहे। आणि खूप सहजपणे ह्या गाठी लगेचच निघून सेपरेट होतात। तर अशा ह्या आपल्या गाठी ज्या आहेत त्या छान तयार झालेली आहे। जी आपली गुढीपाडव्याची मस्त अशी साखर गाठी इथे तयार झालेली आहे। आणि तेही फक्त साखरेपासून बनवलेली, कोणताही सोडा किंवा इनो या गोष्टी न वापरता आपण ही साखर गाठी इथे तयार केलेली आहे। आणि नक्कीच आपण ही नंतर खाऊ देखील शकतो, मुलांना देखील खायला देऊ शकतो। तर अशी ही साखर गाठी इथे आपली एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार झालेली आहे। आणि ही साखर गाठी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा।
आणि हो, आता वाट कसली बघताय, लवकरात लवकर बनवायला घ्या घाटी, कारण की गुढीपाडवा जवळ आलेला आहे. तर विकत आणण्यापेक्षा नक्की घरगुती पद्धतीने अशा प्रकारे ट्राय करून पहा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा. धन्यवाद.